मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. माध्यम वृत्त व दैनिक मराठवाडा नेता लाईव्ह याच्या वतीनं आज आम्ही एक वेगळा संवाद तुम्हाला घडवून आणण्यात देणार आहोत. जलतारा या प्रकल्पाची काही टीम लातूरमध्ये आलेली आहे. माजी नगराध्यक्ष विक्रमसिंग चव्हाण यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. तर हा जलतारा प्रकल्प कसा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही घडवून देणार आहोत. वेळोवेळी बद्दरजी आणि मी प्रश्न विचारून त्यांना ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बद्दरजी, आपण सुरुवात करावी. मित्र हो, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल होत असताना एक काळ असा येणार आहे की आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण म्हणून डॉक्टर वायाळ सर, जे पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक परतूरला होते, PhD केली आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्यांचं कल्याण व्हावं, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी त्यांनी प्रयोग केलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचे अनुभव, त्यांचे प्रयोग. आणि माझी विनंती राहणार आहे, ही सारी खटपट जी आहे ती या भागामध्ये ही चळवळ वृद्धिंगत व्हावी. वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आमचं आणि गोपाळरावचं यूट्यूब, फेसबुक पाहून आपण यामध्ये सक्रिय व्हावं. आणि आपण त्यांचा मोबाईल नंबर, आपला मोबाईल नंबर किती सर? 94 23 45 89 83. आणखीन एक वेळा सांगा. 94 23 45 89 83. हा आपल्या प्राध्यापक डॉक्टर वायाळ सरांचा मोबाईल नंबर आहे. सर, आपण पॉलिटिकल सायन्सकडून शेतीकडं कसं वळलात, अशी काय घटना घडली आणि याचं प्रॅक्टिकल कुठं केलं, मग ते आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कसं कसं हे करावं लागते याची आपण माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. आज मी फार सौभाग्यशाली समजतो स्वतःला की मला म्हणजे लातूर हे गाव मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या तीव्र टंचाईसाठी खूप फेमस झालेलं गाव आहे. मागच्या 4-5 वर्षापूर्वी रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ या शहरावर आली होती आणि त्या शहरात एक नवीन प्रकल्प घेऊन आज मी आणि माझी टीम, माजी नगराध्यक्ष विक्रमजी चव्हाण साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि मी विश्वास देऊ इच्छितो साहेब आपल्याला पण आणि गोपाळजी आपल्याला पण, की या प्रकल्पानं माझ्या भागातल्या 200 गावाला, जिथं डिसेंबरमध्ये टँकर यायचं अशा गावांना पाणीदार केलंय, तिथला शेतकरी आर्थिक समृद्ध केला. माझं नाव प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ, मुक्काम पोस्ट वाटूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. मी 2006ला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सद्गुरू परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजींच्या सानिध्यात आलो आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. मी मूळ शेतकरी कुटुंबातला, राहणं माझं हे छोट्याशा 2 ते 3 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये. माझे आईवडील शेती करायचे आणि त्यावेळेसपासून मी शेतींची परिस्थिती गोपाळजी पाहत आलो. माझ्या आजोबानं ज्यावेळेस शेती केली तीच शेती हिरवीगार होती, 50 फुटावर पाणी असायचं, विहिरीमध्ये उन्हाळ्यात आम्ही पोहायचो, ओढेनाले खळखळून व्हायचे. वडिलाकडे आल्याच्या नंतर ती हळूहळू कोरडवाहू बनत गेली आणि वडील थकल्याच्या नंतर आमच्याकडे आल्याच्या नंतर ती 100% कोरडवाहू बनली. म्हणजे 50 फुटावरचं पाणी हे 500 फुटावर गेलं. आणि मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गुरुदेव श्री रविशंकरजी सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये असंख्य कार्यक्रम चालवत असतात आणि शेतकऱ्यांसाठी विशेष करून या संस्थेच्या माध्यमातून खूप काही प्रकल्प चालतात. आणि मी ग्रामीण भागातला एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी पाहत होतो की शेतकऱ्याच्या समोर आज प्रामुख्यानं 2 संकट आहेत. नंबर 1, पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं. आणि दुसरं संकट मागच्या 10 ते 15 वर्षापासून साहेब असं आलेलं आहे की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खरीपाची हार्वेस्टिंग ज्यावेळी येते, कपाशी वेचायला येते, सोयाबीन काढायला येतं, उडीद मूग काढायला येतात, त्यावेळी ढगफुटीसारखे पाऊस पडतायत. एका गावाला ढग येतो, फुटतो आणि गाव पाण्यात गेलं, या बातम्या तुम्हीच प्रकाशित करतात, हे तुमचे अनुभव असतील. आणि मग कित्येक दिवस त्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळं पिकाची नासधूस होते आणि ते पाणी, ती जमीन निचरा होऊ न शकल्यामुळे ती जमीन चिभडते आणि मग त्या शेतकऱ्यांचं खरीपातलं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जातं. आणि ते पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीनं पाणी धरलं. मराठवाड्यामध्ये सरासरी पाणी धरणाऱ्या जमिनींना चिबडणं म्हणतात, चिबड जमीन. हा, तर त्यामुळं रब्बीची पेरणी शेतकरी करूच शकत नाहीये.
म्हणजे त्याचं खरीप आणि रब्बीचं सायकल पूर्णपणे डिस्टर्ब झालंय आणि म्हणून शेती व्यवसाय कोलमडून पडलाय, आर्थिक संकटात सापडलाय. आणि मग या शेतकऱ्याला जर याच्यातून बाहेर काढायचं असेल तर जलसंधारणाची आणि पाण्यावर काम केल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण मी नेहमी सांगतो की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी, शेती कसण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी सगळ्यात महत्वाचं साधन पाणी आहे. पाणी असेल तर शेती आहे. म्हणजे 2 पिकावरचा शेतकरी 10 पिकावर जाईल, हजारातला शेतकरी लाखात जाईल. सगळ्या प्रश्नांचं उत्तर पाणी आहे. आज ग्रामीण भागामध्ये तरुण मुलं शेती सोडून जे बाहेर जात आहेत त्याचं कारण काय आहे? आज शेतकरी घरावरचे पत्र बदलू शकत नाही, त्याचं कारण काय आहे? शेतकऱ्यांची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत गोपाळजी, त्याचं कारण काय आहे? बेरोजगारी वाढते, व्यसनाधीनता वाढते, याचं कारण काय आहे? मी मागच्या 17 वर्षापासून ग्रामीण भागामध्ये काम करतोय. मी अत्यंत जवळून हे अनुभव घेतलेले आहेत की या सगळ्यांचं काम, या सगळ्यांचं उत्तर फक्त पाण्याची कमतरता आहे. शेतीला पाणी नसल्यामुळे उत्पन्न कमी झालं. बापच मुलाला म्हणतो की तू शेतात येऊ नको. मी एक सर्वे केलाय साहेब, 10 एकर शेती एका कुटुंबाला आणि 10 सदस्य त्या कुटुंबात आहेत आणि ती शेती कोरडवाहू आहे. एक व्यक्ती शेतामध्ये राबतोय आणि 9 जण दुसऱ्यांकडे रोजगाऱ्या करतायत. आणि त्याच शेतीला जर आपण पाणीदार केलं आणि 12 महिने बागायती जर झाली तर 10चे 10 लोक त्या शेतामध्ये काम करतील आणि हजारातलं उत्पन्न लाखात जाईल. म्हणजे बाप दिवसा दारे धरल, मुलगा संध्याकाळी दारे धरल, घरातल्या सगळ्या महिला त्यात काम करतील. ही रिअलिटी सांगतोय तुम्हाला. आणि मग पाण्यावर काम केल्याशिवाय आणि पाणी पातळी वाढवल्याशिवाय शेतकऱ्यांना समृद्धी येणार नाही हे मला ज्यावेळी कळालं त्यावेळी मी पाण्यावर आणि जलसंधारणावर अभ्यास करायला सुरुवात केली. तर जलसंधारणावर 3 प्रकारे काम केलं जातं. एक लाईन ट्रीटमेंट, म्हणजे नद्या नाल्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, बंधारे बांधणं, पाण्याला अडवणं. नंबर 2 वॉटरशेड मॅनेजमेंट, पाणलोट विकास ज्याला म्हणतात, माथा ते पायथा. आणि नंबर 3 एरिया ट्रीटमेंट. आता पहिल्या 2 ट्रीटमेंट ज्या आहेत, लाईन ट्रीटमेंट, याला मर्यादा आहेत. एका गावाला एक नदी आहे, त्याच्या बाजूला नदीवर आपण बंधारा केला आणि पाणी अडवलं तर काही मीटर पर्यंत त्याचं पर्क्युलेशन होईल, पण बाकी क्षेत्रात पर्क्युलेशन होत नाही. आणि एका वेळी आपण एक गाव नाही तर 2 गावं करू शकतो. बरोबर. वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये पण हेच आहे. मी नेहमी सांगतो की एक राळेगण आदर्श बनलंय त्याचं मूळ आहे पाणी, एक हिवरे बाजार आदर्श बनलंय त्याचं मूळ आहे पाणी, पण त्यानंतर कुठं बनले गाव हे? आणि म्हणून मी या दोन्ही प्रकारावर काम केलं. जलयुक्त शिवार अभियानामध्ये जालना जिल्हा प्रथम आणला, पाणलोटामध्ये काम केलं आणि नंतर माझं समाधान होत नव्हतं. कारण मी याच्यावर काम करत असताना माझा एक मित्र जो अमेरिकेमध्ये आहे, अनिवासी भारतीय आहे, तो केरळातलं वास्तव्य आहे, त्याचं मनू निंबोधरी नाव आहे. मी पाण्यावर वेड्यासारखा काम करत असताना त्यांनी माझी फेसबुक प्रोफाईल बघितली आणि तो गुरुजींच्या परिवारातला होता. तो डायरेक्टली अमेरिकेहून माझ्या वाटूर नावाच्या गावाला आला. माझ्याकडे आल्याच्या नंतर 15 दिवस राहिला. त्यावेळेस आम्ही 10 गावच्या पाणलोटात काम करायचो. दररोज आम्ही सकाळी 6 वाजता हजारो लोकांना घेऊन डोंगरावर जायचो, सीसीटी करायचो, डीप सीसीटी करायचो, दगडाच्या पिचिंग करायचो, दगडी बांध निर्माण करायचो, कंपार्टमेंट बंडिंग करायचो, वृक्षारोपण करायचो. 15 दिवस तो आमच्या सोबत येत होता आणि मग रात्री आम्ही बसल्यावर चर्चा करायचो. तो मला सांगत होता एक भयावह वास्तव्य की भारतात 6 लाख गावापैकी 1 लाख गावं जिथली पाणी पातळी 2000 फुटावर गेली आहे. तिथं जर आज जलसंधारणाचं आणि पाण्याचं काम झालं नाही तर तिथं पाखरू पण दिसणार नाही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या 44,000 गावापैकी 28,000 गावाला डिसेंबरमध्ये टँकरचं नियोजन सरकारला करावं लागतंय. आणि मग आपण असं काहीतरी काम पुरुषोत्तमजी करू की जे एका वेळी 1000 गावात केल्या जाईल, ज्याला म्हणतात एरिया ट्रीटमेंट. आणि मग माझ्या डोक्यात आलं साहेब की आजपर्यंत सरकारची एक योजना होती विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरण. त्या योजनेमध्ये विहिरीच्या सभोवताली 4 शोष खड्डे करा म्हणायचे 5 फुटाच्या अंतरात आणि त्याच्यात दगड, विटा, वाळू टाका आणि आलेलं पाणी त्याच्यात मुरवा, विहिरीची पाणी पातळी वाढवायची. हे माझ्या त्यावेळेसपासून कल्पनेत होतं. आणि मग माझ्या डोक्यात तो प्रकाश पडला की मला 28,000 गावं पाणीदार करायचे आणि माझ्या महाराष्ट्राला पाणी टंचाईतून मुक्त करायचंय. तर मग अशी काहीतरी आपण योजना शोधावी की जी एका वेळी 100 गावात चालेल, एका वेळी 1000 गावात चालेल. आणि मग माझ्या लक्षात आलं की विहीर पुनर्भरणाच्या बाजूला जर 4 खड्डे केले तर पाणी पातळी वाढते आणि आपण शेतातलं पाणी तर आज वाहून चाललंय. जर आपण शेत पुनर्भरणाचा जर योजना एखादी त्यावर जर काम केलं आणि संशोधन केलं तर हे एक मिरॅकल होऊ शकतं आणि हा एक पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खूप मोठा पर्याय होऊ शकतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की विहीर पुनर्भरणाच्या जागेवर आपण शेत पुनर्भरण करू. आणि मग जलतारा प्रक्रिया माझ्या डोक्यात आली. मग जलतारा काय आहे, शेत पुनर्भरण कार्यक्रम काय आहे? आज सगळ्यात मोठा पाणी पातळी कमी होण्याचा कारण काय आहे? आज पाऊस पडतो आणि वाहून जातो, पाण्याला थांबायला जागा नाही. जुन्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल आपले आजोबा त्यावेळी उन्हाळ्यामध्ये नांगराट करायचे, मशागत करायचे आणि स्वतःच्या पैशानं बांध बंदिस्ती करायचे. इतकाले बांध टाकायचे, पाऊस पडला त्याच्यातच थांबायचा,
आणि मुरायचा. आज बांधच राहिले नाही येत. आणि मग तो पाऊस पडतो आणि वाहून जातो. म्हणजे बसंतपूरला पाऊस पडला तर 10 मिनिटामध्ये उताराला वाहून तो तुमच्या मांजरेला चालला. म्हणजे यामुळे पाण्याला जमिनीत मुरायला जागाच नाहीये. आणि माझं स्वतःचं 17 वर्षाचं पाण्यावरचं एक संशोधन आहे की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये, ती कृत्रिम आहे, ती आपण अडवलेली आहे. पाण्याची खरी साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भात आहे. आणि भूगर्भातलीच पाणी पातळी खोल खोल चालली आहे. म्हणून आज शेतकऱ्यांच्या समोर संकट आहेत. आणि मग या जलतारामध्ये आम्ही काय केलं, उदाहरणार्थ 1 एकरचं क्षेत्र आहे, त्या 1 एकरवर जर पाऊस पडायला लागला आणि पाणी व्हायला लागलं तर सगळ्यात अगोदर साहेब पाणी कुठे येईल, ज्या उताराला, म्हणजे जिथं उतार आहे ज्या कोपऱ्याला, त्या कोपऱ्याला येईल. मग त्या कोपऱ्याला आपण शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम केला. काय केलं, जेसीबी मशीन नेली, एक 4x4 आणि 6 फुटाचा शोष खड्डा केला. म्हणजे मानस हा होता की त्या 1 एकरातलं पाणी त्या खड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भात जावं आणि मग त्या पाण्याबरोबर माती वाहून येईल आणि खड्डा बुजून जाईल. मग डोक्यात आलं की माती जर वर ठेवायची आणि पाणी खाली न्यायचं त्याला दगडानं भरून टाकू. मग विहिरीचे मोठमोठाले दगड, नाही तर डोंगरावरचे मोठमोठाले गोटे आणले आणि त्या दगडात टाकले, त्या खड्ड्यात टाकले. चमत्कार हा झाला की आलेलं सगळं पाणी मातीवर राहायची आणि खड्ड्यातून जमिनीच्या त्या दगडाच्या सांधीतून जमिनीच्या भूगर्भात जायचं. आणि मग हा पॅटर्न डेव्हलप केला की प्रत्येक एकराला 1 खड्डा किंवा 2 खड्डे, असं पूर्ण शेतामध्ये आणि पूर्ण गावाचे शोष खड्डे एरियामध्ये आपल्याला एकरी 1 किंवा 2 शोष खड्डे करायचे, दगडानं भरायचे. आणि मग ही कल्पना डोक्यात आल्याच्या नंतर माझा स्वभाव असा आहे साहेब की कोणताही प्रयोग मी स्वतःपासून करतो. मला वडिलोपार्जित 50 एकर शेती आहे. परिस्थिती अशी होती की 2019ला माझ्या शेतामध्ये हिरवं पान पण नव्हतं. डिसेंबर नंतर माझ्या आजोबानं 65 वर्षापूर्वी एक विहीर खोदलेली आहे, 42 फूट खोली आहे, जुन्या काळातली, 10 फुटाचा परीघ आहे, म्हणजे आडासारखी. डिसेंबरमध्ये कोरडी पडायची. मी अगोदर प्रयोग माझ्या 50 एकरमध्ये केला. 50 एकरमध्ये मी 60 शोष खड्डे केले, प्रत्येक एकरामध्ये 1. ज्या ज्या ठिकाणी उताराचा भाग असा जास्त आहे अशा ठिकाणी 2 खड्डे केले, दगड विकत आणले आणि खड्ड्यात भरले. हे काम मी एप्रिल-मे महिन्यामध्ये केलं. माझी उत्सुकता होती की अगोदर काय व्हायचं साहेब की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडायचा आणि मी घरून 1 किलोमीटर माझ्या शेतात यायचो तर मला एक थेंबही पाणी दिसत नव्हतं, पूर्ण उताराला वाहून जायचं. मग हे खड्डे केल्यावर मला माहित होतं की आता ह्या खड्ड्यातून पाणी बाहेर जाणार नाही, खड्ड्यातूनच जमिनीमध्ये जाणार आहे. मग पावसाळ्यामधला पहिला पाऊस सुरू झाला आणि मी उत्सुकतेने माझ्या शेतात आलो. पहिल्या खड्ड्याजवळ उभा राहिलो. मला आश्चर्य होतं की खड्डा किती वेळात भरल. पाणी वाहू लागलं, खड्ड्यात येऊ लागलं, भाड 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 नरसाळ टाकल्यासारखं जमिनीच्या पोटात पाणी चाललं होतं. मला वाटलं 5 मिनिटानं भरण, 10 मिनिटानं भरण, 15 मिनिटानं भरण, भरतच नव्हतं. भाड 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 पाणी खाली जात होतं. मी दुसऱ्या खड्ड्याकडे पळालो, तिथं हीच अवस्था. तिसऱ्याकडे पळालो, 60 खड्ड्याकडं. त्या 2 तासाच्या पावसामध्ये मी वेड्यासारखा आनंदी होऊन पळत होतो. जो पाऊस अगोदर माझं शेत सोडून वाहून जात होता तो खड्ड्यातून जमिनीच्या पोटात चालला होता. आणि मला खरा आनंद झाला की आता मला पाणी पातळी वाढवणारं एक साधं सोपं पण टेक्निकल पॅरामीटरवर परफेक्ट असलेलं तंत्रज्ञान सापडलं. आणि मग मी एवढा आनंदी होऊन घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आलो साहेब. माझ्या 42 फूट विहिरीची हिस्ट्री अशी होती की जून आणि जुलैमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर ऑगस्टमध्ये पाणी यायला सुरुवात व्हायची. तर हे लाखो करोडो लिटर पाणी त्या 60 खड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भात गेल्यामुळं दुसऱ्या दिवशी माझ्या विहिरीला 10 फूट पाणी आलं. आणि मी त्याला नाकारू शकत नव्हतो, कारण मला माहित होतं की माझ्या जमिनीत पाणी गेलं लाखो लिटर आणि तेच पाणी जमिनीतून वर आलं आणि विहिरीतून बाहेर आलं. 3 पावसामध्ये माझी विहीर काठोकाठ भरली. आणि जी विहीर अगोदर डिसेंबरमध्ये ड्राय व्हायची ती विहीर पहिल्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आमच्या भागामध्ये 700 मिलीलिटर ते 900 ते 1000 मिलीलिटर पाऊस पडतो. ती विहीर एप्रिल महिन्यापर्यंत चालली. मे महिन्यामध्ये तिची पाणी पातळी कमी झाली. दुसऱ्या वर्षी परत 4 महिन्याच्या पावसामध्ये त्याच खड्ड्यातून पाणी जमिनीमध्ये गेलं. तर दुसऱ्या वर्षीच्या नंतर ती विहीर आज 24 तास चालू आहे साहेब. आताही जरी आलात तरी 24 घंटे त्या विहिरीवरच्या मोटर पंप 5 HP चालू आहे. आणि मग माझ्या त्या 50 एकरमध्ये 10 एकर क्षेत्र असं होतं की जिथं आजूबाजूचं पाणी यायचं आणि ते रानची भिडायचं. त्याच्यात आमच्या वडिलांना कधीच रब्बीची पेरणी केली नाही, गुडघ्या इतकाले पाये जायचे. आणि मग हे तिथं पण मी 2-2 शोष खड्डे केले होते. तर त्या शोष खड्ड्यातून रात्री इतका पाऊस पडायचा आणि पाहिलं तर तळस असल्यासारखं पाणी दिसायचं. आणि सकाळी आलो तो पाण्याचा थेंबही नाही. सगळं त्या खड्ड्यातून पाण्याचा निचरा व्हायचा आणि लगेच जमीन दुसऱ्या दिवशी वाळायला सुरुवात व्हायची. माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या समोरचे मुख्य 2 संकट जे आहेत, पाण्याची पातळी वाढणं आणि पाण्याचा निचरा होणं आणि रानं न चिबडणं आणि खरीप रब्बीचे दोन्ही पिकं जोमदार येणं, यावरचा जबरदस्त पर्याय मला सापडला. मग वाय साहेब, आम्हाला असं सांगा की हे जलतारा
प्रकल्प जे तुम्ही राबवता, हम्म. तर याचे प्रयोग तुम्ही कुठे कुठे केले आणि त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला? तर मग हा प्रयोग माझ्या पहिल्यांदा शेतात केल्याच्या नंतर मी माझ्या मित्राला म्हटलं की आता आपण याला स्केलवर करायचं आणि जे 28,000 गावं आहेत या गावांना आपल्याला पाणीदार बनवायचं. मग मी काय केलं की माझ्या स्वतःच्या तालुक्यापासून याची सुरुवात केली की माझं एक वाटूळ गाव मी त्याच वर्षी पाणीदार करू शकत होतो, पण मला हे दाखवायचं होतं की माझा तालुका हा 221 गावचा आहे. मला 4 वर्षामध्ये 221 गावं पाणीदार करायचे. आणि मग माझ्या मित्रानं मला सहाय्य केलं. CSR फंडाच्या माध्यमातून आम्ही पहिल्या वर्षी मंठा तालुक्यातल्या 4 गावांची निवड केली 2021ला. पळसखेडा, मेसखेडा, झाटखेडा आणि पिंपरखेडा, जिथं डिसेंबरमध्ये टँकर यायचं, जानेवारीमध्ये लोक गाव निर्वासित होऊन कामाला जायचे. त्या गावाला आम्ही केलं. अक्षरशः तुम्हाला मी सांगतो 600 एकर 700 एकर. आणि याचा एक टेक्निकल पॅरामीटर आहे, एकरी एक खड्डा. गावाला जर 1000 एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही 1000 शोष खड्डे करायचे, म्हणजे गावाच्या परिक्षेत्रातलं पाणी बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि त्याच्यामध्ये दगड भरायचे. मग या 4 गावामध्ये हा प्रयोग केला. एका वर्षात गावं पाणीदार बनले, 2 वर्षात गावं बागायतदार बनले आणि आज तिथल्या विहिरी 12 महिने भरलेल्या आहेत. मग 2022ला 50 गावांची निवड केली मंठा तालुक्यातल्या, ती पाणीदार बनली. 2023ला 84 गावं केले आणि आज मितीला माझ्या परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातल्या 221 गावांपैकी 181 गावामध्ये 86,500 जलताराचे शोष खड्डे केले, दगडानं भरले. मागच्या 4 वर्षामध्ये इथली प्रचंड पाणी पातळी वाढली, 1 इंच रान चिबडलं नाही आणि जवळपास 2.25 लाख एकर एरिया हा जो कोरडवाहू होता तो बागायतदार बनला. 2 पिकावरचे शेतकरी 4 पिकावर गेले, समृद्धता आली. आणि मग हळूहळू 2 वर्षाच्या नंतर, 3 वर्षाच्या नंतर, 4 वर्षाच्या नंतर जलतारा प्रकल्पाचे असंख्य फायदे शेतकरी वर्गाकडून आम्हाला अनुभवातून कळू लागले. जसं पाणी पातळी वाढवणारा हा फायदा तर आहेच आहे, कारण इमॅजिन करा तुम्ही, आज या 12 एकर मध्ये आम्ही जवळपास 18 शोष खड्डे करतोय. जे पाणी या 12 एकर मधून वाहून जाणार होतं ते 1 इंचही पाणी दाव्यानिशी सांगतो मी वाहून जाणार नाही. त्याबरोबर चव्हाण साहेब सांगत होते की आजूबाजूचं सगळं पाणी येऊन इथे साचतं, चिखल होतो अक्षरशः. मी दाव्यानं सांगतो 2 दिवसात त्या पाण्याचा निचरा होणार आणि इथं तुम्ही वापसा झालेली पाहता. म्हणजे इतकं याचा हे 2 तर सर्वश्रुत फायदे येतं. पण साहेब 3 वर्षाच्या नंतर याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आज ग्रामीण भागामध्ये शेजाऱ्यांचे भांडणं होण्याचं कारण काय माहितीये? उदाहरणार्थ तुम्ही आणि चव्हाण साहेब दोघं शेजारी येतं आणि तुमचे शेतं लागून येत, तुम्ही वर येत, खाली येत, धोधो पाऊस येतो आणि तुमचा बांध फोडतो तुमच्या शेतात येतो. बरोबर आहे, बांधावरून खूप भांडणं येतो, तुम्हाला माहित असतील. आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे जलतारा शोष खड्डे करतो त्यांचं पाणी त्यांच्या शेतात आणि यांचं पाणी यांच्या शेतात, म्हणजे बांध फुटायचं कामच नाही राहिलं, भांडणं मिटले. त्याच्यानंतर 2-3 वर्ष सारखं पाणी एका एकरच्या 2 खड्ड्यातून जमिनीत जाऊन त्याचं मॉइश्चर जमिनीच्या खाली तयार होतं आणि ते मॉइश्चर तुमच्या सूक्ष्म जीवजंतूंना जगवतं. आज एक मल्चिंग नावाची सिस्टीम आलेली आहे जी ओलावा टिकून धरते. आज ऑटोमॅटिकली नैसर्गिक ओलावा याच्यामध्ये निर्माण होतो आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहत असताल सगळे जीवजंतू वर फिरताना तुम्हाला दिसतात, पण जसं जसं उन्हाळा लागतो तसे तसे ते मृत पावतात आणि खाली खाली जातात. तर या ओलाव्यामुळे ते जीवजंतू टिकतात आणि तिथला पीक हे जबरदस्त उत्पन्न तुम्हाला देऊ लागतं. तर अशा अगणित फायदे आहेत. आणि मग या सगळ्या प्रक्रियेतून एक नाविन्यपूर्ण प्रक्रिया, आज शेतकरी परावलंबी झालेला आहे साहेब. शासनाची कुठली योजना येते का, त्याच्यानंतर त्याचा लाभ आम्हाला घेता येतो का? आणि काय झालं माहितीये का, कोणत्याही गावाला पाण्याचं काम करायचं, गाव जर बागायतदार आणि पाणीदार करायचं, तर आज तुम्ही एखाद्या गावात जा आणि लोकांना सांगा की आपल्याला जलसंधारणाचं काम करायचं. लोक काय म्हणतात माहितीये का, लोकांची एकच भावना आहे की आमच्या गावाला धरण व्हावं त्यावेळेस आम्ही पाणीदार होऊ, आमच्या गावाला नदी असावी त्याच्यावर बंधारे व्हावेत मग आम्ही पाणीदार होऊ, आमच्या गावाला कॅनल व्हावा, आमच्या गावाला उपसा जलसिंचन योजना व्हावी. आणि ह्या सगळ्या योजना किती खर्चिक, अमाप खर्चिक आहेत. शासनाचा निरुत्साह आहे आज, हे पाहतोय आपण. जलतारा ही एक असं टेक्निक आहे की हे इतकं सहज, सोपं, कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये तुम्हाला पाणीदार करणारं आणि गावाला पाणीदार करणारं एक तंत्र आहे. आता बघा, मी येऊन इथे 2 घंटे झालेले आहेत. 2 घंट्यामध्ये आम्ही या 12 एकरवर 18 मार्कआउट टाकलेत. JCB चव्हाण साहेबांना बोलून घेतली. मला वाटतं आता हा 10वा खड्डा चालू आहे आणि लगेच दगड टाकून आम्ही त्याला बुजून घेणार. म्हणजे अक्षरशः 4 घंट्यामध्ये 12 एकरचं जलसंधारणाचं काम फायनल होणार. आणि त्यांनाच विचारून पहा खर्च किती आला. JCB 5 घंट्यामध्ये 18 खड्डे करणार, 5,000 रुपये. दगड तुमच्यावर डिपेंड आहे, फुकट भेटतात का विकत भेटतात. आणि राहिला प्रश्न आमच्या मार्गदर्शनाचा, तर तुम्हाला मी सांगतो, मला या कामामध्ये एवढा आनंद आहे की मी 2.25 लाख रुपयाची नोकरी
8 वर्ष शिल्लक असताना सोडून दिली, कारण मला हे माहित होतं की माझा मायबाप शेतकरी जर जगायचा असेल तर पाण्याशिवाय तो जगू शकत नाही. म्हणून 200 मुलांची टीम या 200 गावातल्या इतकी तज्ज्ञ आणि टेक्निकल साऊंड आम्ही केली आहे की आज त्याच्यातले 4 मुलं लातूरला बोलवले, पाठवतो. ते मार्किंग करतात, सर्वे करतात, उभा राहून काम करून दाखवतात, दगड कसे टाकतात, त्याचं मेंटेनन्स कसं करतात, हे सगळं काही ते शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली शिकवतात. मला अभिमान वाटतो साहेब की चव्हाण साहेबांनी माझा व्हिडिओ पाहिला, त्यांनी मला फोन केला आणि आज मला इथे बोलून घेतलं. आज तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या 4 मुलांना घेऊन त्यांच्या शेतात आलोय. ते उभे आहेत, आम्ही शेतात फिरतोय, मार्किंग करतोय, उभा राहून काम करून दिलंय. दोघंही जण आज इथे उपस्थित येतं. जलतारा काय आहे, आज मला परत इथे येण्याची गरज आहे? जर कोणाला इथे पाठवलं तर तुम्ही सांगू शकता चव्हाण साहेब? बिलकुल सांगू शकतो. 100% सांगू शकता. हो. हा माझ्या जीवनाचा खरा मानस होता की ही जलक्रांती व्हावी आणि माझ्या तमाम शेतकऱ्यांना एक असं तंत्रज्ञान भेटावं की त्याला गमावलेला विश्वास परत मिळावा. आणि मला आनंद आहे की हा विश्वास शेतकऱ्यांना मिळाला. ते कुठल्या योजनेची वाट पाहत नाही साहेब. याला कारण लागतंच काय? एक JCB, दगड आणि मार्गदर्शन. तिन्ही गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आज परिस्थिती अशी आहे की भारतातल्या कान्याकोपऱ्यातून मला बोलावलं जातंय आणि मी पण ठरवलंय की शेतकऱ्याने कुठेही बोलू, आपण जायचं, त्याला मार्गदर्शन करायचं, त्याला विश्वास द्यायचा आणि जलतारातून त्याला पाणीदार करून त्याला आर्थिक समृद्ध करायचं. बद्दलजी आपल्याला काही प्रश्न सांगाल? सर, कंटूर बंडिंग मी काही दिवस सॉइल कॉन्झर्वेशन मध्ये काम केलं. तर कंटूर बंडिंग असते की ज्या पद्धतीनं आपली पाण्याची म्हणजे आहे उतार असतो त्या पद्धतीनं करतात. आणि शेतकरी इथं माझा बांध आहे, इथं नको, ड्रेन इथं नको, हे कंटूर बंडिंग अशी असायची. आता या शेतामध्ये जर फ्लॅट जमीन असेल तर आपण त्याला काय करायचं? सरासरी काय माहितीये का तुम्हाला, मी सांगतो, फ्लॅट जरी जमीन असू द्या, हा. आपलं एक साधं तंत्र आणि एक साधं अनुमानी नैसर्गिक पॅरामीटरवर की त्या 1 एकर मध्ये पाऊस पडून पाणी व्हायला लागल्याच्या नंतर किंचितसा तरी त्याला उतार असतो आणि ते एका कोपऱ्याला कुठेतरी येऊन साचतं. बस त्याच्या वाहनाच्या पाणी वाहण्याच्या नैसर्गिक स्तोत्रामध्ये आणि थांबण्याच्या नैसर्गिक जागेवर आपण हा शोषपीठ बनवतो. आणि याचं पॅरामीटर असं आहे, ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहेत, आता ही जमीन इतकी उपयुक्त आहे की तुम्हाला मी सांगतो इथं 3 फुटावर मुरुम आहे, 8-9 फुटापर्यंत मुरुम आहे. याचा पॅरामीटर मुरमाड जमिनीमध्ये 4x4 आणि 6 फूट खोल मुरुम, हा खडकच पाण्याला मुरवून घेणार आहे. त्याच्यामध्ये स्पंज असतं, पाणी जमिनीमध्ये शोषलं जातं. म्हणून हा आहे. एखाद्या वेळेस 4 फुटापर्यंतच हार्ड रॉक लागतो. मग अशा ठिकाणी आपण 2 शोष खड्डे करतो. पण याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे दगड भरणे. दगड भरणे म्हणजे माती वर राहते आणि पाणी खाली जातं. खड्डा जर ओपन ठेवला तर 2 पावसामध्ये तो बुजून जाईल. म्हणून दगड भरणे हे कंपल्सरी पॅरामीटर आहे याच्यामधलं. आणि काळीचं जर शेत असेल तर आपण तिथं 6x6 आणि 10 फुटाचा खोलीचा शोष खड्डा करतो, त्याला दगडानं भरतो. कारण तिथं पाण्याच्या पर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, निचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. निचरा होणं खूप महत्वाचं आहे. 5 फुटाच्या खाली पाणी गेलं की काळीची जमीन पण 5 फुटाच्या वर सुकायला सुरुवात होते आणि तिथलं उत्पन्न वाढायला सुरुवात होते. तर तुम्ही जो कंटूर बंडिंगचा विषय काढलेला होता, तर प्रत्येक जमिनीला हा नैसर्गिक उतार आहे. तुम्हाला ही जमीन जरी फ्लॅट वाटत असली तर पाऊस पडताना तुम्ही इथं येऊन बसा आणि पहा, पाणी हे कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी एका कोपऱ्याला जाईल किंवा जिथं उतार आहे त्या ठिकाणी थांबल. त्याच उताराला आपण हा शोष खड्डा करतो आणि तो दगडानं भरतो. एकरी किती खर्च येतो एक? आणि आपण मला प्रायोगिक स्वरूपात काही गावाची नावं सांगा की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणे, किंवा काही तुमचे व्हिडिओ असतील तर ते लोकांना सांगा, कुठल्या युट्यूबवर बघावं वगैरे. हे बघा, जलसंधारणामधल्या ज्या असंख्य ट्रीटमेंट आहेत, या सगळ्या ट्रीटमेंटवर मी काम केलेलं आहे. ओढ्याचं खोल्याचं नाली खोलीकरण, रुंदीकरण, बंधारे बांधले, गॅबियन बांधले, सगळे केले. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जलसंधारणामध्ये जे काम करायचं त्या कामाला किती खर्च लागतो. हे सगळ्यात स्वस्त काम आहे. एका खड्ड्याला सरासरी तुम्हाला मी सांगतो, एक JCB मशीन जर लावली तर एका तासात 3 खड्डे करते. सरासरी JCBला 1,000 रुपये तास आहे. म्हणजे 300 रुपयाला एक खड्डा खोदून भेटायला लागलाय. आणि दगड तुम्ही विहिरीचे निघालेले दगड 100 रुपये ब्रासनं घ्या, 200 रुपये ब्रासनं घ्या, का खदान येऊन 1,000 रुपये ब्रासनं घ्या. पण ऍव्हरेजली जर काढला आपण तर 500 ते 1,000 रुपये पर शोष खड्डा हा खर्च तुम्हाला येतो दगडासहित. आणि मग काय माहितीये का, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी हे विचारलं. आता हे 2020ला आपण संशोधन केलं. या 4 वर्षामध्ये आम्ही मंठा, परतूर आणि जालना तालुक्यातल्या 181 गावामध्ये हे काम केलं. आणि आता एक आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाचं युट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे. दीपक बुनगे नावाच्या एका शेतकरी
सुपुत्राचं, जो शेतीच्या बाबतीमध्ये असे काही नवीन शोध लावतात अशा अवलियांच्या मुलाखती घेतो आणि फील्डवर घेऊन माझ्या जलताराच्या बाबतीमध्ये त्यांनी ही माझी अशीच फील्डवर मुलाखत घेतली. 26 मिनिटाचा तो पहिला व्हिडिओ केला, मशीन चालू होत्या, मुलं मार्कआउट टाकत होते, माझ्याकडून टेक्निक समजून घेतली आणि तो व्हिडिओ एवढा गाजला सर, 45 लाख व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला. नंतर त्यांनी माझी एक सिरीजच तयार केली 27 व्हिडिओची, ती एवढी प्रचंड गाजली की आज दिवसातून 400-500 शेतकऱ्यांचे फोन येतात आणि माझ्याकडून जेवढी माझी कॅपॅसिटी आहे गुरुदेवाच्या आशीर्वादानं मी तेवढ्या शेतकऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जिथं जायचं असेल तिथं जातो. आज कार्यशाळा चालू आहेत, व्याख्यानाला बोलवतात, प्रबोधनाला लोक बोलवतात, प्रत्यक्ष बोलवतात, प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करतो. उद्देश एक आहे की शेतकरी पाणीदार व्हावा, आर्थिक समृद्ध व्हावा. तर खर्चाच्या बाबतीमध्ये अत्यंत अल्प आहे, 500 ते 1000 रुपये खड्ड्यामागे तुम्हाला खर्च येऊ शकतो आणि याचं मेंटेनन्स सिस्टीम पण आपण डेव्हलप केली आहे, ती मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. उदाहरणार्थ, एका खड्ड्यात आपण दगड भरला, 4 महिन्याच्या पावसामध्ये पाणी चाललंय, पाण्याबरोबर माती गोपाळजी वाहून येते आणि माती दगडावर साचते. मग आपल्याला वाटतं की आता हा खड्डा बुजला, पण 4 महिने साहेब ज्यावेळेस पाऊस येतो, पाऊस आला आणि पाणी आणि माती मिक्स झाली की पाणी हे मातीला वर ठेवतं, पाणी खाली जातं. पण पावसाळा संपल्याच्या नंतर ती माती 4 ते 5 फुटापर्यंत दगडाच्या सांधीतून खाली जाऊन बसते आणि मग तुम्हाला खड्डा दिसेनासा होतो. मग उन्हाळ्यामध्ये जसं प्रत्येक शेतकरी उन्हाळ्यामध्ये सगळे पिकं निघाले की शेतीची मशागत करतो, नांगरणी करतो, बरोबर आहे ना, त्यावेळेस याची एक दिवसाची एक मेंटेनन्स सिस्टीम आपण डेव्हलप केली आहे. मी शेतकरी मित्रांना सांगतो की त्या खड्ड्यामध्ये जे दगड टाकलेले आहेत ना, ते दगड 2 माणसं लावून तुम्ही बाहेर काढून घ्या. पहार जर मारली तर 4 दगड ढिल्ले होतात, टिकाव मारला तर 2 दगड ढिल्ले होतात. बस एक दगड काढा, बाहेर काढा आणि उन्हाला 2 दिवस वाळू घाला. कडक उन्हामध्ये मे महिन्यातल्या ती माती सुकून जाईल, गळून जाईल, साफ करून घ्या आणि मग त्या खड्ड्याची पण साफसफाई करून घ्या. खोरण टोपलं घेऊन खड्ड्यात उतरा, बस ते जे काही आजूबाजूला कचरा आलेला आहे, माती आलेली, ती साफसूफ करा. 2 दिवस खड्डा वाळू द्या आणि नंतर ते वाळलेले दगड परत खड्ड्यात टाका. परत येणाऱ्या 4 महिन्याच्या पावसाला तो खड्डा पाण्याला न्यायला तयार होईल. म्हणजे उदाहरणार्थ, जसं मोटरसायकलचं सर्व्हिसिंग करतो ना आपण, गॅरेजला लावली की कार्बोरेटर धुतो, फिल्टर साफ करतो, ऑइल चेंज करतो, तसं याची सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स सिस्टीम आहे. आणि दगडाची झीज नाहीये. जर दरवर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये एकदा याचं मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग केली तर 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष प्रामाणिकपणे फक्त तुम्ही हे करा. या पुन्हा तुम्हाला रुपया लावायची गरज नाहीये याला. बस इतकी सोपी आणि सहज पद्धत आहे. आणि मग मंठा तालुक्यात या 4 गावापासून सुरुवात केली, पळसखेडा, मेसखेडा, झाटखेडा, पिंपरखेडा. दुसऱ्या वर्षी 50 गावं केले मंठा तालुक्यातले, जयपूर, एरंडेश्वर, त्याच्यानंतर ढोसकाळ, मुरुमखेडा, पिंपरखेडा, रामतीर्थ, माळतोंडी, शिवली, नेर, सोनदेव, धारा, बिबा, पाष्टा, तुमचं एरंडवडगाव, शिवणगिरी, बेलोरा, हे सगळी गावं. त्यानंतर 84 गावामध्ये काम केलं आम्ही. आज 181 गावं परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातली ही पाणीदार बनलेली आहेत. आणि मग या आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या माध्यमातून जे व्हिडिओ प्रसारित झाले, आज महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आम्हाला बोलावणं आहे आणि आम्ही पण जातोय. आता मी जेवण करून इथं येत असताना यांच्या समोर मला एका मध्य प्रदेश मधल्या रिवा नावाच्या एका मध्य प्रदेशातल्या मोठ्या शहरातल्या एका शेतकऱ्याचा फोन आलता. त्याने सांगितलं होतं की सर, परवाच्या दिवशी मी 1300 फूट बोरवेल घेतला, कोरडा ठण गेला. आणि दैनिक भास्करनं माझं 22 मार्चला जो जलदिन होता त्या दिवशी पूर्ण भारतामध्ये मुलाखत प्रसारित केली आणि त्याने दैनिक भास्करच्या हिंदी आवृत्तीला ती मुलाखत वाचली आणि त्याच्यावरच्या मोबाईल नंबरवरून त्याने मला फोन केला आणि मला विनंती केली की सर, मुझे जलतारा करना है, एखादा हिंदी व्हिडिओ असेल तर पाठवा. या दरम्यान मी त्याला हिंदी व्हिडिओ पाठवला. त्याच्या मला कमेंट आलेले आहेत आता की मला शेती करण्याचा विश्वास मिळाला आणि मला हे काम करायचंय, तुम्ही या. मागच्या आठवड्यामध्ये मी छत्तीसगडच्या सिरफोंदा गावामध्ये गेलो होतो, तेल्ला नेवरा तालुक्यामध्ये. तिथं एका 100 एकरवर आम्ही जलतारा प्रकल्प साकार केलाय. म्हणजे आज सोशल मीडियाच्या युगामध्ये लोकांना आपल्या सगळ्या म्हणजे व्यासपीठाच्या माध्यमातून हे ज्ञान आज शेतकरी बांधवापर्यंत चाललंय. तर ही खरीच क्रांती आहे या युगामधली आणि त्यातून आज तमाम शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास आलाय की जलतारा हा आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चित ठरू शकतो. नव्याने तो ठरलेला आहे. आता शेवटाकडे जाताना एक प्रश्न असा आहे की मराठवाडा कायम दुष्काळमुक्त आहे, तर मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? मी शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो की आज मी तुम्हाला पहिल्यांदाही माझ्या मुलाखतीची सुरुवात करतानाच मी एक गोष्ट सांगितलेली होती की शेतकऱ्यासमोर फक्त एक संकट नाहीये, पाणी टंचाई हे एक संकट आहे, पण अतिवृष्टी एक संकट आहे. मी तुम्हाला ते कसं
हे प्रूव्ह करून दाखवतो. कोणतंही एक गाव घ्या साहेब, त्या गावातल्या शेतकऱ्याला जाऊन विचारा की तुमच्या गावातलं किती एकर शेत चिबडतं, तर 25% शेत चिबडतं. आणि त्या शेतकऱ्यांना विचारा की तुमचं पाणी कधी संपतं, ते म्हणतात डिसेंबरमध्ये संपतं. म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहे. यावरून तुम्ही ठरवा की पाणी टंचाई हे एक प्रश्न आहे आणि अतिवृष्टी हा दुसरा प्रश्न आहे. आणि या दोन्हीवर जलतारानं पर्याय दिलेला आहे की प्रचंड पाणी पातळी वाढते. आता परवा माझ्या अमेरिकेतला मित्र जो माझा संशोधनातला म्हणजे पार्टनर आहे, आम्ही दोघांनी मिळून जलताराचं संशोधन केलं आणि ओघाओघानं मला पण आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांनी मला पत्रकारांनी आजपर्यंत विचारलेलं, सर जलतारा नाव कसं सुचलं. ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये हे काम करत होतो सर, ढेर वेळा माणूस होतो मी, माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की या खड्ड्यातून पाणी किती खाली जाईल आणि कधी कधी आपल्याला याच्या पुढच्या ज्ञानाच्या गोष्टी सापडतात. म्हणून एका रात्री जेसीबी मशीन चालू होता माझ्या शेतात, मी गाईच्या गोठ्यामध्ये बाज टाकलेली होती, बाजावर झोपलेलो होतो आणि सहज आकाशाकडे पाहिलं चांदणं टिपूर पडलेलं होतं साहेब. आणि ते चांदणं आणि ते तारे इतके चमकत होते आणि मला काही माहित नव्हतं, आपल्याला फक्त एक माहित होतं, शोष खड्डे करायचे आणि दगडण भरायचे. आणि मग त्या ताऱ्याकडे पाहून माझ्या मनामध्ये एक विचार आला की काय सुंदर तारे चमकायला लागले तर, आणि आपण पण खाली प्रत्येक एकरामध्ये 1 शोष खड्डा 2 शोष खड्डे करायला, हे पण पाण्याला जमिनीत नेणारे असे करोडो तारे जमिनीच्या पोटावर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पण निर्माण करणारे. आणि म्हणून हा तारा आणि त्याच्यातून जाणारं जल, आणि मग त्याचं नाव सुचलं जलतारा. तर असा याचा एक प्रवास आहे. तर हा शेतकऱ्यांच्या सगळ्या म्हणजे समस्यावर पर्याय ठरलेला आहे. आणि आज मला आनंद हा वाटतो की आज शेतकरी शासनाच्या वेगवेगळ्या योजना, कुणीतरी आमचं हे काम करून द्यावं ह्या ज्या एका विचारामध्ये अडकलेला होता, तर त्या विचारातून तो बाहेर निघाला. आज यांचंच उदाहरण घ्या, चव्हाण साहेबांचं. त्यांनी सातत्यानं मागच्या 15 दिवसापासून मला फोन केले आणि म्हणले की सर काय लागतंय हे मला यादी पाठवा. मी सांगितलं 10 किलो चुना आणा, दोरी आणा, जेसीबी आणा, दगड आणा, बस आम्ही येऊ, बस 4 घंट्यामध्ये तुमचं काम फायनल करून देऊ. म्हणजे आज त्यांनाही विचारा तुम्ही 2 प्रश्न की तुम्हाला दिसतंय काय की माझं इथं साचणारं पाणी जमिनीत मुरणार आहे, माझी पाण्याची पातळी वाढणार आहे, हे सगळं काही दिसतंय. म्हणजे अनुभवाच्या स्तरावरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आणि सगळ्यात याची महत्वाची गोष्ट हा स्केलेबल आहे. एका वेळी आता आम्ही आमच्या भागामध्ये ज्यावेळेस प्रकल्प केले 84 गावात 30-30, 35-35 जेसीबी चालत होत्या. याच्यामुळे गावातल्या मुलांना रोजगार भेटला. आता हे खेडेगावातली मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार, याच्यावर काम करतायत, त्यांना पण 2 पैसे भेटायला लागलेत आणि त्यांच्या माध्यमातून गावाचं पुनर्भरण व्हायला लागलंय, गावामध्ये एक नवीन योजना यायला लागली आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आज एक हे जन आंदोलन तयार झालंय. आणि ज्यावेळेस एखादं आंदोलन विचारानं पेटतं, कृतीनं पेटतं, त्यावेळेस निश्चितपणे म्हणजे ती क्रांती होत असते. आणि आपण तर माझे खूप जुने मार्गदर्शक आहात. आपण आपला परिचय करून देताना जे सांगितलंय की मी या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे साहेब की तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये कृषी क्रांती होती, नंतर औद्योगिक क्रांती आली, नंतर शैक्षणिक क्रांती आली आणि परत कृषी क्रांतीचे दिवस आलेत. आणि ती येऊ घातलेली आहे, फक्त तिला पाण्याची जोड असणं आवश्यक आहे. म्हणून मी 2023ला माझ्या 200 गावांमध्ये कार्यक्रम आयोजित केला, जलतारा शेतकरी मेळावा. 2 फेब्रुवारी 2023ला वाटूर या गावात माझ्या स्वतःच्या. त्या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सद्गुरू परमपूज्य श्री रविशंकरजी आले होते. 50,000 शेतकऱ्यांचा तो मेळावा होता, लाभार्थी. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी ज्यावेळेस जलतारा प्रकल्प पाहिला आणि मी आव्हान केलं त्यांना माझ्या प्रास्ताविकातून की साहेब 5 वर्ष तुम्ही मला द्या, आज अतिवृष्टीवर वाटला जाणारा अनुदान मी थांबून दाखवतो आणि तीव्र पाणी टंचाई आणि टँकर या माध्यमातून आम्ही बंद करून दाखवतो. बस त्या माध्यमातून हे काम व्हावं म्हणून याला राजाश्रय मिळावा, शासनाचं व्यासपीठ मिळावं. आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून मनरेगामधून या वर्षीपासून जलतारा प्रकल्प गावागावामध्ये राबवला चाललाय. जे लाभार्थी मनरेगातून लाभ घेऊ इच्छितात ते त्याच्यातून घेत आहेत आणि जे मनरेगाचे लाभार्थी नाही आहेत ते स्वतः करू लागलेत. अत्यल्प दरामध्ये हा प्रकल्प होतोय. म्हणून पहिल्यांदा आम्ही मंठा तालुक्यातल्या 2022ला 50 गावामध्ये ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस आम्ही दावे करणं साहेब अतिशोक्ती वाटेल कोणाला, बरोबर आहे. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन या 2 फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प आम्ही चालवतो. मग आम्ही काय केलं की या गावाला आम्ही 100% एरियावर काम केलेलं आहे. मग आपण याचा इम्पॅक्ट असेसमेंटचा सर्व्हे करून घेऊ आणि तो एका थर्ड पार्टीकडून आम्ही सर्व्हे केला. त्या 50 गावामध्ये झिस्ट नावाची एक इंटरनॅशनल कंपनी आहे जी फक्त इम्पॅक्ट असेसमेंटवर काम करते.
की एखादा प्रकल्प तुम्ही इथं जलसंधारणाचा केलेला आहे, मग त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर असतात. पाणी पातळी एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये किती वाढली, त्याच्यानंतर इथलं अतिवृष्टीमध्ये होणारं नुकसान किती टक्के टळलं, त्याच्यानंतर इथलं उत्पन्न किती वाढलं, रब्बीची पेरणी किती टक्क्यानं वृद्धिंगत झाली. तर झिस्ट नावाच्या इंटरनॅशनल कंपनीनं याचा इम्पॅक्ट असेसमेंट केलं. 1 वर्ष म्हणजे आम्ही काम केल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी त्यांचे 4-4, 5-5 शास्त्रज्ञ त्या गावांमध्ये गेले. त्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन याचा सर्वे केला, इम्पॅक्ट असेसमेंट केलं. तर एका वर्षाच्या जलताराच्या पावसाळ्याच्या नंतरचा इम्पॅक्ट असेसमेंटचा रिपोर्ट मी सांगतो. एका गावाला जर 70-80% जर एरिया कव्हर झालेला असेल तर एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये 14 फूट पाणी पातळी त्या गावाची वाढली. म्हणजे हा जोक नाहीये. 14 फूट एरियाची पाणी पातळी वाढणं म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर अतिवृष्टीमध्ये होणारं नुकसान, जे पाणी साचून शेत चिबडत होते आणि रब्बीची पेरणी होत नव्हती, खरीपाच्या पेरणीला धोका व्हायचा किंवा खरीपाच्या हार्वेस्टिंगला धोका व्हायचा, अशा ठिकाणी जलताराच्या माध्यमातून 0% नुकसान झालं. हे जिस्टचा रिपोर्ट आहे. याचे पॅरामीटर आणि टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला देऊ शकतो, दाव्यानिशी सांगतो. त्यानंतर रब्बीच्या पेरणीमध्ये 42% वृद्धी झाली. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये रब्बीची पेरणीच होऊ शकत नव्हती, 42% एरियावर रब्बीची पेरणी झाली आणि आर्थिक उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या 120 पटीनं वाढ झाली. हा जिस्टचा रिपोर्ट आहे सर. आणि माझ्या बाबतीमध्ये जर विचारलं तर, कारण मी याचं संशोधन करताय, मी 24 घंटे जलतारामध्ये काम करतोय. आज जर या वसंतपूर नावाच्या गावाला 1000 एकरचा एरिया असेल तर मी सांगल बसवंतपूर इथं 1000 शोषखड्डे करा, दगडानं भरू आपण, आणि एका पावसाळ्यामध्ये 14 फूट म्हणजे जवळपास आमच्या भाषेमध्ये 50% पाणी पातळी वाढेल आणि 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये 100% पाणी पातळी वाढेल. हे माझ्या स्वतःच्या शेतातलं उदाहरण सांगतो, गावातलं उदाहरण सांगतो, माझ्या परिसरातलं उदाहरण सांगतो. ही रियालिटी आहे. आणि त्याच्यासोबत अतिवृष्टीमध्ये कुठलंही नुकसान नाहीये. अशा सगळ्या गोष्टी या असेसमेंट मधून आमच्या लक्षात आल्या आणि त्यानंतर इतका सहज, सोपा, सगळ्यांना पटणारा आणि खरंच तुम्हाला कमी कालावधीमध्ये रिझल्ट देणारा प्रकल्प आज जलतारा ठरलेला आहे. एकंदरीत खूपच क्रांतिकारक हा प्रकल्प आणि आपण यासाठी परिश्रम घेत आहात. आमचे चव्हाण साहेब बऱ्याच दिवसापासून धर्मेंद्रजीही सांगत होते की आमच्याकडं वायर सर येणार आहेत, आपण त्यांना भेटा, त्यांची मुलाखत घ्या आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, या भूमिकेतनंच धर्मेंद्रजींनी आम्हाला उपारावला बोलवलं, आपली भेट घडवून आणली. आणि मित्र हो, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा संदेश तुम्ही पोहोचवा. याचं प्रिंट मॅडम माध्यमातून आम्ही पेपरला लेखही देऊत आणि आता हे फेसबुक लाईव्ह आहे, यूट्यूबलाही टाकूत. आमची विनंती आहे, काय देवाला द्यायला पदर नाही घ्यायला असं न होता याचा अंगीकार करा, स्वीकार करा. लोकांच्या घरी प्रयोग करण्यापेक्षा आपल्या शेतात प्रयोग करा. आणि आपण आम्हाला जे माध्यम गोपाळ कुलकर्णी यांचं आणि माझं मराठवाडा नेता यूट्यूब याला, फेसबुकला आपण सविस्तर माहिती दिलात त्याबद्दल आमच्या दोघांच्या वतीनं आणि चव्हाण साहेबांनी, नसता आजकाल कसं आहे, कल्याण आपलं झालं पाहिजे, शेजारी उपाशी मेला पाहिजे, पण चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यांच्या स्वभावाप्रमाणे आम्हाला जाणीवपूर्वक हा विचार, ही माहिती अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. तसं चव्हाण साहेब, धर्मेंद्रजी, विक्रमसिंगजी आणि तुमच्या टीमचंही न डिस्टर्ब होता काय आपण एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कार्य करत आहात ते अधिकात अधिक जोमानं व्हावं हीच आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.